मात्र समोर जायचंय. काजू बांधणपाडा आपण त्वरित आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाठवून द्यायचे आहेत आणि टीम वडाचा पाडा आपण क्षेत्ररक्षण त्वरित इथे मात्र सजवून घ्यायचंय. चला टीम वडाचा पाडा आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि टीम काजू बांधणपाडा आपल्या सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण संदीप आणि आकाश सलामीची जोडी पोहोचली आणि वेदांत आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. वेदांत मित्र थोडी घाई कर, आम्ही विनंती करतोय. चला 15 मिनिटाचा अवधी आहे, त्या पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला जे तीन षटक आहेत ते इथून मात्र संपवायचे आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. आपण पाहताय आपण पाहताय रिलायबल टेलिकास्टिंगच्या मार्फत रुपेश ठाकरे ज्याचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या मार्फत आपल्याला इथून मात्र ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होत असताना आपण पाहताय अतिशय उत्तम प्रतीचं लाईव्ह टेलिकास्टिंग. अगदी परफेक्ट आपण सगळ्या गोष्टी, अगदी पहिला निघालेला चेंडू जो आहे तोही शेवटी कुठे जाऊन पडतो हेही त्याच्यामार्फत आपण बघताय. अतिशय चांगलं टेलिकास्टिंग त्यांचं आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. त्यांचंही मी मनपूर्वक आभारी आहोत. चला मॅचच्या आपण दिशेने जाऊयात. संदीप आणि आकाशला आणले गेले आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वेदांतला इथून मात्र आणले गेले. पहिल्याच बॉलवर वेदांतच्या संदीपच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला. पॉवरफुल स्ट्रोक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 4 या अंकावर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय, पाठवला गेलाय चेंडूला. बाउंड्रीच्या दिशेनं निघून जातोय चेंडू, सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चौकार 4. पाणी पड राणी नागराकडे. जाधव साहेब मोहिली पाडावरून इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आकाशजी जाधव यांना विनंती करतोय आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावर स्थान व्हायचं आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये असं वाटलं की वाईट जाऊ शकतो, पण इथून पाहणं आणि पंचांच्या जागेवरून पाहणं खूप सारं फरक आहे. आणि मग निश्चित रूपानं तेरदाव चेंडूची उद्घोषणा इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आहे. यावेळेस स्ट्रोक चांगला होता, सिंगल अंकित होती. डबलचा प्रयत्न जारी केला गेलाय आणि 2 धावा येथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 10 या अंकावर धावफलक. साईडला आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय सिंगलच अंकित होईल. फार काही इथून मात्र मिळत नाहीये की धावेने धावसंख्या 11 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्या.
यावेळेस निर्धावफेकी डॉट बॉल आपण पाहताय आणि षटक संपलं क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 11. षटक संपले. यावेळेस निर्धावफेकी डॉट बॉल आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता रोहितला आणले गेले. पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाजी ट्रॅक पर सज्ज होतोय. हो, यावेळेस डॉट बॉल आपण इथून मात्र सध्या तरी पाहताय. वन्स अगेन निर्धावफेकी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चांगल्या गोलंदाजीचा अटॅक सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळतोय. चला, आपापसात चर्चा नको आहे. अजूनही आपल्याला खूप सारे स्पर्धा, खूप सारी मॅचेस इथून अजून आपल्याला खेळवायच्या आहेत या स्पर्धेमध्ये. त्यामुळे विनंती असेल की कृपया करून घाई करा मित्रांनो. फलंदाज बाद होतोय. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं बदन फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. असं वाटलं की आधी बॅटची कडा घेतल्यानंतर ते अपील झालं, पण कुठेतरी मात्र अपील झाल्यानंतर फलंदाज गाफील राहताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे मात्र चांगल्या पद्धतीनं फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला असता, पण पंचांचा डिसिजन पोहोचवलाय की बाद नसणार आहे. गोलंदाज सय्यद. षटकातील पुढचा बॉल ओहो भिरकावून दिला गेलाय. पाठवल्या गेले बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आता मात्र जे आधीच्या चेंडूवर घडलं होतं ते आताच्या चेंडूवर घडलं. धावबादची सुरुवात, परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. जेलबादच्या स्वरूपात परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. नक्कीच बेल्स खाली पडणं गरजेचं आहे, जे की चित्र आपण आधीच्या चेंडूवर इथून मात्र पाहिलं. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल हो हो हो, यावेळेला दांडी दांडी गुल करणारा चेंडू. होगी 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 तरी दांडी गुल, क्योंकि मेरा बॉलर रोहित है पॉवरफुल. विकेटचं पतन.
गोलंदाज तयार. पुढचाही बॉल हवेमध्ये यावेळेस तर पाहायला मिळाला होता चेंडू. सिंगल अंकित होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सक्सेसफुली पूर्ण होत आहेत. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक दुसरा इथून मात्र संपुष्टात येईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या अंकावर धावफलक. क्षमस्व, चुकबुल झाली आणि गुणलेखकांनी तदनंतर माहिती पोहोचवली गेली की धावा 13 या अंकावर धावफलक. विवेकला आणले गेले. षटक क्रमांक तिसरा हाताळण्याकरिता आपण पाहत आहे एक आज्ञावेग्य शैलीनं, अगदी फ्री माइंडनं किंवा एकदम फ्री स्टाईलनं आणि फ्री शैलीनं गोलंदाजी करत असताना विवेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र सध्या तरी पाहायला मिळतोय. एक धाव सिंगल इथून मात्र पळून पूर्ण केली गेली आहे, जी की आमच्या सतीश लोणे साहेबांची सध्या तरी परिस्थिती आहे. सिंगल. धावा संख्या 14. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. इथे मात्र चेंडू जजमेंट प्रॉपर होतं, पण चेंडू त्या वेळेला थोडंसं डीप होताना पाहायला मिळालं. योग्य क्षेत्र निवडलं होतं जेल कन्वर्ट करण्याकरिता, पण चेंडू खूप सारा डीप होताना पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगानं इथून मात्र ड्रॉप होताना जेल पाहायला मिळालं. 2 धावेने धावसंख्या 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. हो यावेळेस आपल्याला फेकी पाहायला मिळते. आता निर्धाव स्वरूपातली डॉट बॉल आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला होता. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आपल्याला तिथे मात्र पाहायला मिळाला. सिंगल अंकित होती. धावसंख्या 17. चला हलक्या हातानं दिशा दर्शवली गेली. पहा थोडीशी तारंबळ निश्चित रूपानं इथून मात्र उडताना आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल अंकित होती. धावसंख्या 18. एक धाव अंकित होतीये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा सध्या तरी पूर्ण होत असताना आपण पाहत आहे. चला षटक संपलंय. क्रमांक इथून मात्र 3 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या 20 या अंकावर. सध्या तरी आपण स्पर्धा पाहताय रिलायबल टेलिकास्टिंग, अर्थातच रुपेश ठाकरे ज्याचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या मार्फत ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होत असताना आपण पाहताय. आणि मी सातत्याने म्हटलं की या विभागामध्ये सर्वात आधी जर केबल नेटवर्कला लाईव्ह कोणी दाखवलं असेल किंवा लाईव्ह कोणी दाखवलं असेल तर ते नाव रुपेश ठाकरे आहे आणि त्यांची संपूर्ण टीम आज कार्य करताना आपण पाहताय. अतिशय उच्च प्रतीचं लाईव्ह टेलिकास्टिंग तिथून मात्र दर्शवत आहेत. क्लिअर कट पारदर्शकता काय असते हे
त्यांनी मात्र त्यांच्या लाईव्ह टेलिकास्टिंगच्या मार्फत इथून मात्र दर्शवलं गेलं. कॅमेरा वर्क खूप सारं चांगलं आहे. स्कोअर अपडेट त्यांचे आपल्याला इथून मात्र चांगले पाहायला मिळतात आणि त्यांचंही आम्ही खूप सारं मनपूर्वक आभारी आहोत. षटक संपले क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. अंतिम षटक हाताळण्याकरिता अश्विनला गोलंदाज ट्रॅकवर आणले गेले. फिकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे यावेळेस. सिंगल अंकित होती डबलच्या प्रयत्नामध्ये आणि दुसऱ्या धावेकरिता मनसुबा आपल्याला पाहायला मिळाला होता. 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या आपल्याला 2 धावा इथून मात्र पाहायला मिळाल्यात. पुढचा स्ट्रोक चांगला आहे. यावेळेस बाउंड्रीच्या दिशेनं जाणारा चेंडू निघून जातोय. सीमारेषा पलीकडे आहे चौकारच्या आत. चला ओमसाई उगलेपाडा आणि नित्यसाई कोशिंबे आपण यायचं टॉस खेळण्याकरिता उडवल्या गेलंय. बाउंड्रीच्या दिशेनं पाठवल्या गेलंय. आता मात्र स्वरूप बदललं गेलं. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धफलक षटकार अशा बढतीनं 32 या अंकावर फायटिंग स्कोरच्या जवळपास पोहोचण्याचं काम इथून मात्र करत असताना आपण पाहत आहे. वाईट +1 टोटली 2 धावा मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 34. तिथे मात्र विकेटचं बदल. फलंदाज बाद. विकेटचं बदल. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. कैलास आलाय हा बॅटर आणि काही करू शकला नाही अंतिम चेंडूवर. षटक संपलं क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. चला टीम उगलेपाडा आणि त्याच्या विपक्षात 2 हात करत असताना इथून मात्र पाहायला मिळेल अर्थातच टीम नित्यसाई कोशिंबे टॉस करण्याकरिता यायचं आहे. चला फास्ट. नित्यसाई कोशिंबे आणि टीम उगलेपाडा टॉस करण्याकरिता या. त्वरित फास्ट. राजेंद्र बजागी सर सध्या तरी चेंडू घेऊन येताना आपण त्यांनाही पाहत आहे. चेंडू घेऊन येत आहेत आणि एक चांगलं पंचांची भूमिका त्यांचीही.
टीम ओमसाई उगलेवाडा आणि नित्यसाई कोशिंबे या दोन संघांमध्ये लढत. नाण्याच्या दोन बाजू आहे गावदेवी मालबडी चषक आणि भूमिक स्फोट अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. कॉलिंग कोण देणार आहे? उगलेपाडा इथे मात्र कॉल देत आहेत. भूमिक स्फोट असं कॉल आलाय आणि भूमिक स्फोट आपण पाहत आहे. नाणेफेक सुद्धा विन होतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. नाणेफेक विन झालं मित्र, काय निर्णय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण निर्णय का स्वीकारलाय? बॉलरांची आमच्याकडे थोडी कमतरता आहे म्हणून. आणि किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. धन्यवाद, तुम्हाला बेस्ट ऑफ लक दर्शवतोय. त्यानंतर जातोय नित्यसाई कोशिंबेच्या दिशेनं. इथं नाणेफेक विन झाला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. प्रवाहाच्या विरोधात निर्णय आलाय, मनाच्या विरुद्ध आलाय. फलंदाजी गेले, काय गेम प्लॅनिंग असेल? 30 ते 40 धावा प्लस करण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद, तुम्हाला बेस्ट ऑफ लक इथून असेल आणि चांगले क्रिकेट खेळा. नाणेफेक कक्षातून न्यूज उगलेपाडा नाणेफेक विन होतोय आणि क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारून कोशिंबेकरांना आमंत्रित करतायत फलंदाजीसाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे सज्ज असतील आमचे जीवाभावाचे मित्र रोहित सर. धन्यवाद तेजस सर. वलियात सामन्याकडे ज्या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं असेल तर काजूबंधन पाडा या संघाने 34 धावा लगावल्या आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय वडाचा पाडा संघासमोर. सलामीची पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो योगेश आणि अश्विन दोन फलंदाज. स्ट्रायकर एंडला आपण पाहतो योगेश डावकरे हाताचा फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला असेल अश्विन आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल गोलंदाज सूरज. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याकरिता आलेत सूरज. बॅटिंगला आले चालते ना. 3 लेस पहिला चेंडू नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. लाऊड अपील पाहायला मिळते. पंच अपील फेटाळून लावत असताना आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव आलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 30 तर्रार मारा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज. यावेळेस सरळ स्टेट खेळून काढलाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. थोडासा थ्रो आपण पाहतोय चुकीचा आहे. त्या ठिकाणी काय घडतंय त्या ठिकाणी आपण पाहतोय कलात्मक खेळ चालू आहे. कलात्मक खेळ नक्कीच खूप वेगाने थ्रो फेकायच्या प्रयत्नामध्ये चुकीचा थ्रो फेकी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर गॅदर करता आलं नव्हतं तर एक धाव पण पूर्ण गेली आहे. नक्कीच थ्रो जर गॅदर झाला असता तर फलंदाज बाद ठरू शकला असता. मात्र त्या ठिकाणी एक धाव आली आहे. एक धावेने श्री गणेशा केला जाईल. संघाचं खातं ओपन केलं जाईल. बोलूयात पुन्हा एकदा सूरज. 10 ते 12 पावलांचा रनअप आपण पाहतोय. तेच तरार मारा करण्यामध्ये ज्याची ओळख आहे तो सूरज पुन्हा एकदा सज्ज आहे. नक्कीच 2 चेंडू आपण पाहिले असतील काय उत्कृष्टरित्या हाताळलेत. अचूक लाईन लेंथवर पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन पाहायला मिळतंय. सूरज यावेळेस फुल टॉस चेंडू होता त्याला भिरकावून दिलाय ऑन साइडला. चेंडू गेलाय सीमा पार. 6 धावांसाठी आलाय षटकार.
नक्कीच फुलटॉस चेंडू होता, मेजवानी होती आणि ती मेजवानी स्वीकारली आहे. फलंदाज अश्विन याने पहिल्याच चेंडूवर भिरकावून दिलाय. ऑन साइडला षटकार आपण पाहिलाय. पुन्हा एकदा सज्ज असेल सूरज. यावेळेस नक्कीच यावेळेस लेंथ थोडीशी मागे ठेवली गेली आहे. क्षेत्ररक्षक होते चूक घडते. एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. इनफिल्डच्या बाहेर क्षेत्ररक्षक होते उचलून फेक करतील. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेने समाधान म्हणतील. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि धावसंख्या झाली आहे 8. आता मात्र स्ट्रायकर एंडला असेल योगेश. योगेश याला सुद्धा लोवर फुल टॉस होता, भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक दूरवर राहिले तर अजून एक चौकार मैदानाच्या आतमध्ये बांधतोय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. नक्कीच फुलटॉस चेंडू होता, त्याला भिरकावून दिले. ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूरवर राहिले होते. चौकाराला चौकाराच्या साह्याने धावसंख्या झाली आहे 12. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारच्या धावा येणे गरजेचे होते त्या धावा आपण पाहतोय येताना. यावेळेस दांडी 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 गुल. फलंदाज बाद होत आहे. योगेश बॅक टू द डगआउट. डगआउटच्या असलेल्या परतण्याच्या अगोदर त्यांच्या बॅटमधनं आल्यात 5 धावा. एक सिंगल आली होती, त्याच्यानंतर एक चौकार आला होता. तोच वेग योगेश डगआउटच्या आसऱ्याला परतताना पाहिलं. शेवटच्या चेंडूवर अप्रतिम चेंडू होता. स्विंग केलं होतं. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12. 1 बाद 12. आता मात्र दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज आपण पाहतोय संजय. या ठिकाणी शुभागमन झालंय. कल्पेशजी ठाकरे आणि शैलेशजी भोईर यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. वेलकम, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत. या ठिकाणी महाराष्ट्राची आपल्या संस्कृती आहे अतिथी देव भव आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय पहिल्या सामन्यापासून पाहुण्यांची मांदी आली लाभली आहे. पुढच्या सामन्याकडे दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पहिला चेंडू नक्कीच यावेळेस काय घडलाय, काय घडलाय त्या ठिकाणी. फलंदाजाच्या शरीराला चेंडू लागून स्टंपवर जाऊन आदळतोय. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जी सलामीची जोडी मैदानात आली होती ती सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर परतताना पाहतोय. अश्विन बॅक टू द डगआउट. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय अजय.
संजय, नक्की संजय याने सुद्धा पहिल्या चेंडूवर आल्या आल्या विकेट प्राप्त करून देतोय आपल्या संघाला. यावेळेस आल्या उडवला ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील मात्र प्रयत्नांना अपयश मिळत आहे. झेल सुटते. त्याच्यानंतर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पडून पूर्ण गेल्यात. नक्कीच चूक घडली, जज करू शकले नव्हते, थोडेसे पुढे गेले. त्याच्यानंतर झेल सुटताना आपण पाहिलं. त्यानंतर गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. जे ताळमेल हवं असतं ते दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 2 धावा पडून पूर्ण गेल्या. धावसंख्या झाली आहे 14. स्ट्राईक रेंजला असेल अजय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय, गॅप मध्ये जाईल, दूरवरून क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव पळून पूर्ण गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. धावाची संधी निर्माण झाली होती मात्र स्वतःच्या क्रीज मध्ये परतताना आपण पाहतोय. अजून 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. धावसंख्या झाली आहे 16. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूमध्ये नक्कीच विकेट आलं होतं, त्यानंतर सावरलंय. अजय आल्यानंतर डबल धावांनी या ठिकाणी स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. अप्रतिम झेल. कालच्या दिवसापासूनचा सगळ्यात उत्कृष्ट झेल हा असेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये उलट धावत गेले, त्यानंतर स्वतःला झोकून दिलं मात्र झेल सोडली नाहीये. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अजय बॅक टू द डगआउट. अप्रतिम झेल स्वीकारलाय. नक्कीच आपल्या संघासाठी अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आता मात्र नवीन फलंदाज झालाय बंटी. दोन्ही नवीन फलंदाज असतील. क्रीजवर आपण पाहतोय बंटी आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय वेदांत. संजय पुन्हा एकदा सज्ज. पहिल्या चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय बंटी याने. 1 धाव पळून पूर्ण गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का मात्र वेदांत यांनी थांबवलंय. यावेळेस दुसऱ्या धावेची गरज नाहीये, एकाच धावेवर थांबतायत. एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या अंकावर. 35 धावांचं पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील अजून एक चेंडू शेष असेल आणि स्कोरबोर्डवर धावा लागल्यात 17. या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट आला, त्यानंतर 2 धावा पळून पूर्ण गेल्या. त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा आल्या. त्याचनंतर आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज गेले आणि काय झेल पकडली. अप्रतिम झेल. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल या गोलंदाजासाठी. नक्कीच पण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या असेल, कारण की अशा प्रकारच्या झेल खूप कमी प्रमाणात आपण पाहत असतो. स्वतःला झोकून दिलं होतं, झेल स्वीकारली. पुन्हा एकदा मार्गस्थ असेल संजय. यावेळेस खोदून काढलाय ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. 1 धाव पळून पूर्ण गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. या ही वेळेस एकच धाव येते. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या अंकावर. आता मात्र विजयाकरिता इथून पुढे वडाचा पाडा संघाला 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. पंच तुम्हाला सुद्धा विनंती आहे की जास्त वेळ घेऊ देऊ नका ना.
चला तर वळूया सामन्याकडे. तिसरं षटक घेऊन येतील गोलंदाज. आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. तिसरं षटक घेऊन येतील. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. वेदांत स्ट्रायकर एंडला आहे. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आलाय 6 धावांसाठी षटकार. नक्की शॉर्ट पिच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. स्वंग केलाय आणि चेंडू सरळ फेकून दिलाय. 6 धावांसाठी आलाय षटकार. 6 धावांच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या अंकावर. नक्कीच पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू होता, भिरकावून दिलं. 6 धावांसाठी षटकाराला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. या पुढील चेंडू यावेळेस नक्कीच मोठा प्रहारकारीचा क्षेत्ररक्षक होते. अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळतात. एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे आणि एकाच धावेवर थांबतील दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली आहे 25. आता मात्र इक्वेशन पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. चेंडू आणि रन मध्ये आपण समानता पाहतोय. बॉल टू रन असं इक्वेशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला असेल बंटी. नक्कीच ज्या षटकाराची आवश्यकता होती तो षटकार तर वेदांत याच्या बॅटमधनं येताना आपण पाहिला. यावेळेस बंटी आणि हलक्या हाताने खेळून काढले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाईल. एक धावेने सुद्धा सामना विजय होऊ शकतो. पण यानंतर सुद्धा गोलंदाजाकडे जर क्षमता असेल तर कमबॅक करू शकतात. नक्कीच आपण कालच्या दिवसामध्ये सामना पाहिला असेल. अंतिम सामना होता, काय सामना रंगला होता. मात्र गोलंदाजाकडनं चूक घडली होती. त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजी करताना टीमने घेतलं आणि पिलंजी संघ क्वालिफाईड त्या ठिकाणी ठरला होता. यावेळेस स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. काही चेंडू होता, अप्रतिम चेंडू त्या क्षेत्रामध्ये. याआधी ज्या प्रकारे षटकार लगावला होता त्याच प्रकारे या चेंडूला सुद्धा खेळायचा प्रयत्न होता, तर थोडेसे वंचित राहतात. चेंडू पासून निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा आकाश. यावेळेस सरळ स्ट्रेट बॅटनं खेळून काढले. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. क्षेत्ररक्षक येऊन उचलून फेक करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि सहजरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. नक्कीच मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी फलंदाज आहेत बंटी. धाव घेत असताना बॅटला त्यांचा पाय स्पर्श झाला होता. त्याचनंतर रिस्पेक्ट आपण पाहतोय बॅटची करत असताना लगेच बॅटच्या पाया पडलेत. धावसंख्या झाली 28. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय. त्या ठिकाणी आमच्या पंचांना भेदून चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी चूक घडते मात्र एकाच धावेवर थांबतील. कारण की वेदांत याला माहिती आहे की त्याच्याकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 29. आता मात्र इथून पुढे विजयाकरिता धावांची आवश्यकता असेल 6 आणि चेंडूही आहेत 6. 6 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता असेल. पाहूया कोणाचं वर्चस्व राहील या सामन्यामध्ये. अजूनपर्यंत आपण पाहिलं असेल तर कोणत्याही संघाकडून आपण निर्णय देऊ शकत नाहीयेत, कारण की पाहिलं गेलं तर गोलंदाज सुद्धा हवी ठरलेत. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. कोणता असा गोलंदाज असेल यापुढे आता 6 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्क सज्ज असेल गोलंदाज विलास. नक्कीच अनुभवी खेळाडू आहेत संघाचे तेच विलास. गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. मात्र फलंदाज आपण पाहतोय वेदांत, एक यंगस्टर. पहिला चेंडू चुकी काढली आणि त्या चुकीचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज पाहतोय भीमर हाताळला, त्याला भिरकावून दिला. मागच्या साईडला चौकार सुद्धा आलाय. ही चूक सर्वात महाग ठरली आहे. इथून पुढे सामन्याला कलाडणी आपण पाहतोय. आता मात्र इथून पुढे 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल, कारण भीमर हाताला पहिला चेंडू नक्कीच तेच तरार करायचा होता. पहिल्या चेंडूवर दबाव निर्माण करायचा होता फलंदाजावर, मात्र चूक घडली. त्यानंतर भीमर चेंडूला भिरकावून दिला. 4 धावांसाठी चौकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या अंकावर. आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल विजयाकरिता वडाचा पाडा संघाला.
फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला भिरकावून दिलाय विजयी दणदणीत खणखणीत प्रहार पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने मॅच फिनिश करतोय वेदांत. असेल ज्यांनी गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 2 आणि 2 महत्वाचे विकेट सुद्धा घेतले होते. तोच गोलंदाज रोहित ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वेलकम. आपण मंचावर येऊन आपण आपला पारितोषिक स्वीकारायचंय. मधुकरजी रावते सरांना विनंती करतोय की आपण आपल्या हस्ते रोहित याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. रोहित ज्याने गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 महत्वाचे विकेट सुद्धा प्राप्त केले होते. तोच रोहित ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्याला पुरस्कार देत असताना वेल प्लेट.